विदाउट कमिटमेंट यू नेवर स्टार्ट. स्वतःशी वचनबद्ध झाल्याशिवाय सुरुवात होत नाही. तर स्वतःशी वचनबद्ध झालेल्या माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक SP तुपे सर माय ॲम्बिशन्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. आजचा जो काही व्हिडिओ आपण पाहत आहात, तर हा व्हिडिओ जी काही अभियोग्यता ज्या म्हणतो आपण, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा, ही जी काही परीक्षा गेल्या 2017ला शासनानं जाहीर केली, एक परीक्षा झाली आणि आता जी परीक्षा येऊ घातली की ज्याच्यामध्ये शिक्षकांची निवड केली जाते, तर याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टींचं तुम्हाला मी माहिती करून देणार आहे. तर हे जे तुम्ही TET परीक्षा जी पात्रता परीक्षा होती, ही आपण पात्र झालेलो आहोत, म्हणजे शिक्षक होण्यासाठी आपली पात्रता आपण तिथं सिद्ध केलेली आहे, म्हणजे ठराविक गुण घेऊन आपण ही परीक्षा पास झालो. परंतु जर का आपल्याला शिक्षक म्हणून अगदी आपली शिक्षकाची पात्रता सिद्ध केली, परंतु शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल, तर यासाठी शासनानं आणि एक आपल्याला ही एक अभियोग्यता चाचणी ठेवलेली आहे. तर याच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहे. तर पाहता, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी, तर ही जी परीक्षा घेतली जाणार आहे, तर हिचं बाकीचं बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत आहे. म्हणजे काय आपण पाहायचं आहे की अभियोग्यता या शब्दाचा अर्थ काय होतो, ही का परीक्षा घेतली असेल, किंवा शिक्षक कसा असायला पाहिजे, यासाठी कदाचित ही परीक्षा घेतली नसेल का. तर अभियोग्यतेचा अर्थ होतो की अभि म्हणजे मूळ, वास्तव रूप, म्हणजे आपल्याला उपजत, खरोखर मी उपजत शिक्षक आहे का, म्हणजे शिक्षक मी असायलाच पाहिजे, माझा पिंड शिक्षकाचा आहे असं मला, म्हणजे मी आहे का तसा शिक्षक. तर त्याची मग जी योग्यता आहे, खरोखर माझी उपजत योग्यता आहे का शिक्षक या पदासाठी, किंवा मी आपलं असंच मी DED केलं, असंच मी मित्रांच्या नादाने BED केलं, मग मी परीक्षा दिली, म्हणजे खरोखरच मला वाटतं का की जे काही माझं जीवन आहे हे मी एक शिक्षक या नात्यानं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मला समर्पित करायचं आहे. मग यासाठी जे काही गुण गरजेचे आहेत, तर ते गुण त्याच्याकडे आहेत का, ती योग्यता, ती पात्रता, ती क्षमता त्या विद्यार्थ्याकडं आहे का, हे कदाचित तपासण्यासाठी ही अशी परीक्षा घेतली गेलेली आहे. ह्याची एकच परीक्षा झालेली आहे. याचं जे मटेरियल आहे किंवा जे प्रश्नांचं स्वरूप आहे किंवा ज्या पद्धतीनं परीक्षा घेतली जाते, ही सिस्टीम अजून म्हणजे एकच पेपर झाला असल्यामुळं नेमका त्याचा अभ्यासक्रम काय आहे किंवा कुठल्या विषयावरती किती प्रश्न आहेत हे क्लिअरिटी नाही आहे. पण जे काही परीक्षा झाली आणि त्याचा आढावा घेऊन ही परीक्षा का घेतली असावी आणि मग त्याचं जे काही विषय आहेत ते आपण आजच्या या सत्रामध्ये पाहायचं आहे. तर अभियोग्यता या शब्दाचा अर्थ आपल्याला समजला की म्हणजे आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी, तर त्यांनी जो काही अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये जो विषय आहे तो एक विषय आहे अभियोग्यता. अभियोग्यता चाचणी म्हणजे विषयामध्ये जर आपण गेलो तर अभियोग्यता चाचणी, अभियोग्यता चाचणी, अभियोग्यता योग्यता, अभियोग्यता चाचणी. तर याच्यामध्ये अभियोग्यता चाचणी, तर इथं आपल्याला जवळपास 120 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी 120 गुण असणार आहेत. म्हणजे इथं हे जे एकूण प्रश्न आहेत, तर प्रश्न असतील 120 आणि त्याच्यासाठी जे गुण आहेत ते गुण आहेत 120. आणि त्यानंतर बुद्धिमापन हा जो शब्द आहे, बुद्धिमापन चाचणी, बुद्धिमापन चाचणी, तर यासाठी 80 प्रश्न आणि त्यासाठी 80 गुण असं जाहीर केलेलं आहे. म्हणजे टोटली आपल्याला एकूण 200 प्रश्न आणि 200 गुणांचा पेपर द्यायचा आहे. तर आज आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली याच्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे. तर ही जी अभियोग्यता चाचणी हा जो पहिला टप्पा आहे म्हणजे पेपरचा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 120 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये काय केलं आहे, तर याचं जे प्रश्न विचारण्याचं आहे, म्हणजे जे प्रश्न विचारले जाणार आहेत, तर त्याच्यामध्ये किमान एक 60 ते 70 प्रश्न, म्हणजे हा जो पेपर झाला होता त्याचा आढावा घेऊन तो नियर अबाउट आकडा काढलेला आहे. म्हणजे 60 ते 70 प्रश्न हे तुम्हाला भाषिक क्षमता चाचणीवरती असणार आहेत. म्हणजे 60 ते 70 प्रश्न भाषिक
क्षमता चाचणी म्हणजे भाषिक क्षमता म्हणजे काय येणार त्याच्यामध्ये, तर ज्या काही भाषा आहेत, मग कोणाचं मराठी असेल, इंग्रजी असेल, उर्दू मीडियमचा विद्यार्थी असेल तर ते उर्दू माध्यम असेल वगैरे वगैरे, म्हणजे भाषेशी संबंधित साधारण मराठी, इंग्रजी, उर्दू वगैरे काय असेल ते, तर 60 ते 70 प्रश्न त्याच्यावरती विचारले जाणार. आणि त्यानंतर राहिलेले जे काही प्रश्न आहेत म्हणजे हे झाले भाषिक क्षमता चाचणी. आणि उर्वरित जे प्रश्न आहेत म्हणजे उर्वरित तुमचे जे 50 ते 60 प्रश्न शिल्लक राहतात, तर 50 ते 60 प्रश्न, जवळपास 50 ते 60 प्रश्न हे तुम्हाला म्हणजे आता हे प्रश्नांची संख्या 5-10 कमी जास्त होऊ शकते, पण टोटली आपल्याला 120 प्रश्न ह्या अभियोगिता चाचणी याच्यामध्ये विचारले जाणारच आहेत. तर या प्रश्नामध्ये जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये 5 उपघटक आपल्याला दिलेले आहेत. त्यांनी शासनाने सांगितलेलं आहे की 5 उपघटकावरती प्रश्न विचारले गेले होते गेल्या जी काही परीक्षा झाली त्यावेळेला. तर त्याचा थोडासा आपण आता इथं सर्वे मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे साधारण परीक्षा कशी घेतली जाणार आहे, त्याचे विषय काय आहेत आणि मग त्या विषयाची पण जे उपघटक आहेत तर त्याची थोडीशी ओळख आपण करून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये जो पहिला भाग दिलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे अभियोग्यता चाचणीमध्ये हे 60 ते 70 प्रश्न भाषिक क्षमता झाले आणि मग 50 ते 60 प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पहिला भाग आहे तो गणितीय क्षमता चाचणी. हां, ते याच्यामधले जे 5 आहेत तर तो पहिला आहे गणितीय क्षमता, म्हणजे तुमची गणितीय क्षमता तपासली जाणार आहे. आता याच्यामध्ये साधारण काय होणार तर तुमच्या गणितामध्ये जो काही अभ्यासक्रम आहे जो का आपण हायस्कूल लेवलला शिकलेलो आहे किंवा हायस्कूलची मुलं जी आज तो अभ्यासक्रम शिकत आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला आकडेमोडीसाठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया, अपूर्णांक किंवा बाकीचे जे काही त्याच्यामध्ये प्रकरण आहेत, मग शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, त्यानंतर काळ काम वेग असेल, सरासरी असेल, गुणोत्तर प्रमाण असेल, दशमान परिमाणे असतील वगैरे जे हा का गणिताचे जवळपास 15 ते 20 घटक जे आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. हे गणितीय क्षमता तुमची काय आहे ही तपासण्यासाठी. त्यानंतरचा जो पुढचा भाग आहे ते आहे तो तार्किक क्षमता काय आहे. आता बघूया आपण तार्किक क्षमता, त्या विद्यार्थ्याची, त्या शिक्षकाची तार्किक क्षमता म्हणजेच तार्किक बुद्धी ज्याला आपण म्हणूया, म्हणजे एखाद्या गोष्टीचा तर्क आपण बांधत असतो. आपण एखादा प्रसंग पाहिल्यानंतर तिथे काहीतरी अंदाज बांधला जातो, तर तार्किक ज्ञान किती आहे, लॉजिकल नॉलेज ह्या शिक्षकाला किती आहे. आणि या अनुषंगानं काही या कन्सेप्टवरचे प्रश्न आपल्या त्या चाचणी परीक्षेमध्ये असणार आहेत की तर्कज्ञान त्या शिक्षकाला ठराविक प्रश्न देऊन मग त्याचं तार्किक ज्ञान काय आहे. तर ते प्रश्नांचं जे स्वरूप आहे हा फक्त तुम्हाला मी ओळख करून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर याच्यामध्ये डिटेल्स आपण पुढं पाहणार आहोत. आणि त्यानंतर तार्किक क्षमतेनंतर अवकाशीय क्षमता, तर त्याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत. तर अवकाशीय क्षमता म्हणजे काय आहे पहा. तर अवकाशीय क्षमता त्याची कशी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला न आकृती देता म्हणजे ज्या काही आकृत्या येतात, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला उपघटक आणखी पाहायचे आहेत आपल्याला, म्हणजे एक त्रिमिती पद्धत असेल, तुम्हाला एखादी आकृती दिली असेल ती अपूर्ण असेल मग तिला पूर्ण करायची आहे आपल्याला. म्हणजे जे तुमचं अवकाशीय ज्ञान आहे म्हणजे आकृत्यांचं ज्ञान की जिथं माहिती नाही, निरीक्षण आहे, म्हणजे तिथं आपल्याला प्रॉपर निरीक्षण करून आपल्याला त्याचे तर्कबांधणी करून मग ती आकृती पूर्ण करायचं असेल किंवा त्या आकृतीचं काय प्रतिबिंब पाहायचं असेल वगैरे वगैरे अशा प्रकारानं आपल्याला अवकाशीय क्षमता याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर त्या शिक्षकाचा म्हणजे तो काही जो शिक्षक आहे तर त्याचा जो काही त्याची आवड आहे किंवा त्याच्याकडे जे काही उपजत गुण आहे, कला आहे, म्हणजे प्रत्येक एखाद्याच्या अंगामध्ये काही कला असते, तर कला आणि आवड. आता असं कला म्हणजे काय तर एखाद्याला एखाद्या गोष्टीत स्किल असतं नाही का, म्हणजे तशा पद्धतीनं. आणि त्याची आवड काय आहे याचा अर्थ एखादी गोष्ट त्याला आवडत असेल तर त्याच्यामध्ये ती व्यक्ती पारंगत होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे सर्व गुणसंपन्न तो शिक्षक आहे का. आणि ह्या कदाचित हे तपासण्यासाठी, हे चेक करण्यासाठी अशी परीक्षा घेतली असावी. त्याच्यामध्ये याच्यावरती काही तुम्हाला असे प्रश्न तुम्हाला दिले जातील आणि मग त्याची उत्तरं तुम्ही कसे देता, म्हणजे तुमची आवड कशात आहे, म्हणजे तो शिक्षक पर्टिक्युलर कुठल्या मनस्थितीमध्ये म्हणजे त्याची उत्तरं देऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून क्लिअर होणार आहेत. आणि त्यानंतर जो काही शेवटचा टप्पा आहे तो आहे म्हणजे याच्यामध्ये तर तो समायोजन आणि व्यक्तिमत्व. तर त्याचं व्यक्तिमत्व काय आहे, म्हणजे तुमच्यासमोर काही माहिती देतील, एखादा परिचय देतील, त्याच्यावरती काही प्रश्न विचारतील आणि मग त्याची तुम्ही कशी उत्तरं देता त्याच्यावरून
त्या शिक्षकाचं व्यक्तिमत्व काय आहे कदाचित हे चेक करण्यासाठी म्हणजे साधारण मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की हे जे 5 उपघटक आहेत हे आपल्याला हे जे अभियोगिता हा जो विषय आहे म्हणजे हे जे 120 प्रश्न आहे त्या 120 प्रश्नामध्ये हे 5 उपघटक आणि हे भाषिक अशा करून आपल्याला 120 प्रश्न विचारले जाणार आहेत। तर याची जी काही व्याप्ती आहे किंवा याची तयारी कशी करायची आहे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। पण तत्पूर्वी आपण पाहूयात की बुद्धिमापन हा जो दुसरा भाग आहे तर त्याच्यामध्ये ह्या बुद्धिमापनमध्ये तुम्हाला 80 प्रश्न विचारले जाणार आहेत। तर हे आता या 80 प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारणार आहे तर बुद्धिमापन जे 80 बुद्धिमापन तर याच्यामध्ये बुद्धिमापन याच्यामध्ये तुम्हाला 80 प्रश्न विचारणार। त्याच्यामध्ये जे बुद्धिमापनचे काही घटक आहेत अंकमालिका असेल, अक्षरमालिका असेल, बैठक व्यवस्था असेल, रांगेतील स्थान असेल, नातेसंबंध असेल, घड्याळ असेल, कालमापन असेल, जे काही तर्क अनुमान असे काही घटक आहेत जे बुद्धिमापनचे घटक आहेत। आकृत्याविषयी काही प्रश्न विचारले जातात। तर हा सगळा जो बुद्धिमापनचा जो भाग आहे जे काही घटक आहेत स्टेप बाय स्टेप ते घटक आपल्याला पाहिजे आहेत। परंतु हे सगळे घटक म्हणून तुम्हाला 80 प्रश्न अशी एकूण 200 गुणांची ही परीक्षा घेतली जाते। विशेष करून मला तुम्हाला हे आवर्जून सांगायचं आहे की ही परीक्षा जर तुम्ही पास झालात आता इथं पास असं काही नाही आहे नाही का ही जी परीक्षेचा जो निकाल लागणार आहे किंवा जो निकाल जाहीर होणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त टॉपला आपलं मेरिट असणं गरजेचं आहे। म्हणजे इथं TET सारखं हा बाबा मला 90 मार्क्स मिळाले मला पात्रता प्रमाणपत्र मिळालं झालं असं इथं नाही आहे। कारण तुम्हाला वरच्या लिस्टमध्ये तुम्ही यायचं असेल तर तुम्हाला जितके जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील तेवढे घेणं गरजेचं आहे जर जिंकायचं असेल तर। म्हणजेच आपल्याला जर त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला तशा पद्धतीनं मार्क्स मिळवली पाहिजे। आणि मग आता त्याचा नेमका अभ्यास कसा करायचा आहे किंवा बाजारामध्ये त्याच्यासाठी काय मटेरियल उपलब्ध आहे मग त्याचं कसं युटिलायझेशन करायचं आहे तर या ज्या काही गोष्टी आहेत ह्या खूप मोठ्या मॅटर करणाऱ्या गोष्टी आहेत। कारण तसं निश्चित रूपामध्ये म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये डेफिनेटली असा अभ्यासक्रम जाहीर केलेला नाही आहे। म्हणजे आपण त्याचा अभ्यास करत असताना त्याची व्याप्ती काय ठेवायची हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे लक्षात असू द्या। कारण हे गणितीचा जो भाग आहे हा बऱ्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांचा चांगलाच असतो म्हणजे नाही का त्यांचा ते अगदी 2री पासून जवळपास 10वी पर्यंत ते जे गणित आपण शिकलेलो आहे तर साधारण तोच अभ्यासक्रम इथं आहे। परंतु असे काही तार्किक क्षमता किंवा हे जे काही घटक आहेत किंवा बुद्धिमापनमध्ये काही वेगळे घटक आहेत तर या घटकांचा अभ्यास करण्यासाठी त्या भावी शिक्षकाची म्हणतो मी म्हणजे तुम्ही आता शिक्षक आहातच पण परमनंट शिक्षकासाठी मी भावी शब्द वापरला लक्षात असू द्या। तर त्याच्या समोर जे विद्यार्थी येणार आहेत समजा एखादा शिक्षक जर एक 30व्या वर्षी समजूयात आपण थोडं उशीरच होतोय परंतु एक आपण गृहीत धरू की 30व्या वर्षी तो एका शाळेवरती परमनंट आहे म्हणजे त्याला रिटायरमेंट होईपर्यंत जवळपास 25-30 वर्ष तो शिक्षकी पेशात असणार आहे। पण तेवढी वर्ष दरवर्षी त्याच्याकडे मुलं वेगळी येत राहणार आहेत म्हणजे आणखी 15 वर्षांनी 20 वर्षांनी 10 वर्षांनी जी पिढी येणार आहे ती अतिशय अपडेट पिढी असणार आहे ब्रिलियंट पिढी असणार आहे। आणि मग त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यात तो शिक्षक त्या क्वालिटीचा असला पाहिजे आणि यासाठी आत्ताच सुरुवात करतानाच आपल्याला पारखून आणि निरखून आपल्याला ती नोकरी देण्याचा कदाचित शासनाचा कयास असावा आणि म्हणून तो अशा पद्धतीनं त्यांनी एक चाचणी परीक्षा घेतलेली आहे। तर याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ज्या शस्त्रानं कारण प्रश्न कशावरती किती विचारतील हे जाहीर केलेलं नाही आहे किंवा याच्यामध्ये काहीच सुसूत्रता नाही आहे। 200 प्रश्न पेपरमध्ये असणार अशा पद्धतीनं साधारण त्याचं मॉडिफिकेशन असणार। परंतु आपल्याला तयारी करताना मात्र सर्वतोपरी म्हणजे सगळ्या बाबींचा विचार करून आपल्याला तयारी केली पाहिजे। आणि एखादं युद्ध जर का जिंकायचं असेल तर आपल्याला ज्या शस्त्राच्या साह्यानं आपण युद्ध खेळत असतो किंवा युद्ध केलं जातं तर ते शस्त्र धारदार असावं लागतं। तर हे सगळं करण्याची इच्छा प्रत्येकाचीच आहे परंतु नेमकं आपल्याला काय करावं लागेल तर ज्या शस्त्रानं आपण लढणार आहोत ही जी काही बाजी आहे ही आपल्याला जिंकायची आहे आणि ते शस्त्र म्हणजे आपला मानवी मेंदू आहे। त्या या मानवी मेंदू ह्याचा वापर करून म्हणजे मग आता ह्याच्या अभ्यास करताना नेमकं काय अडचणी येतात किंवा कशा पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे अभ्यासात अडथळे काय आहेत आणि अभ्यास करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे आपलं जे काही विचार प्रणाली आहे ही कशी आहे त्याचबरोबर निरीक्षण शक्ती त्याला निरीक्षण क्षमता असं म्हणूयात ऑब्झर्वेशन
पाहणं आणि निरीक्षण करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला असे काही प्रश्न विचारले जाणार आहेत की त्या प्रश्न तुम्हाला वाचल्यानंतर तो प्रश्न कळणंसुद्धा मुश्किल होईल. तर त्यासाठी त्या प्रश्नांचं तुम्हाला व्यवस्थित त्या प्रश्नाचं ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. म्हणजे आपली वाचन प्रक्रिया फास्ट झाली पाहिजे, निरीक्षण क्षमता वाढली पाहिजे, आपला अभ्यास करताना एकाग्रता आपल्याला मेंटेन करता आली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण जे काही ज्ञान घेणार आहोत ते आपल्याला युटिलाइज करून योग्य त्यावेळी आपल्याला ते सादर करता आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रकारची तयारी केल्यानंतरच आपण या परीक्षेला पात्र ठरणार आहे. तर मित्रांनो, म्हणजेच माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की ही तयारी करण्याची जर तुम्ही सुरुवात करत असाल किंवा करणार असाल तर अजूनही तुम्ही तसा विचार करा, अभ्यासक्रम समजून घ्या. तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही आमचं जे काही माय ॲम्बिशियस हे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही कमेंट्स करा, तुमच्या प्रश्नांचं उत्तर दिलं जाईल. आणखी काही व्हिडिओज आम्ही बनवणार आहोत. मी स्वतः गेली 25 वर्ष स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन करतो आहे. अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयाचं, त्याचबरोबर जे काही अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी असतात किंवा इतर काही ज्या बारीक सारीक गोष्टी मॅटर करत असतात तर त्याच्यावरती जे काही माझ्या अनुभवातून म्हणजे आजपर्यंत जे काही मी मुलं घडवली, जे मला अनुभव आले, तर या सगळ्यामधून जे काही प्रश्नांची उत्तरं सापडलेली आहेत आणि जर का तुमचाही तोच प्रश्न असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला जरूर देण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खास करून ही जी शिक्षक अभियोगिता व बुद्धिमापन चाचणी ही जी परीक्षा होणार आहे त्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी तयार केला होता. त्याच्यानंतर थोडंसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रमाच्या डिटेलमध्ये जाऊ. परंतु आम्ही जी काही बॅच घेत असतो, आपली जी काही बॅच आहे ऑफलाईन बॅच आहे, तर या ऑफलाईन बॅचमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं जो वेळ मिळणार आहे अभ्यासासाठी किंवा आम्हाला टीचिंग करण्यासाठी, तुम्हाला कन्सेप्ट समजावून देण्यासाठी, तर तो वेळ अपुरा असल्यामुळं आपण तुम्हाला तुमच्या हातामध्ये ह्या घटकांच्या नोट्स देऊन, म्हणजे तुम्हाला प्रश्न लिहावा लागणार नाही आहे, तुम्हाला फक्त त्याच्या संकल्पना समजावून दिल्या जाणार आणि मग तो प्रश्नही तुमच्या हातात असणार आहे. त्या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला घरी जाताना परत मिळणार आहे. म्हणजे आणखीन प्रकारे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला संकल्पना क्लिअर करून देऊन जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेऊन आपली तयारी करून घ्यायचं, अशा पद्धतीनं आमची जी काही ॲम्बिशियस करिअर अकॅडमी आहे तर याची आमची जी पूर्ण टीम आहे, मी प्राध्यापक SP तुपे सर, माझे इतर काही जे सहकारी आहेत, आपापल्या विषयातले तज्ज्ञ शिक्षक, आमचे जे काही बाकीचे व्यवस्थापन कमिटी आहे, तर हे सर्वजण आम्ही याच्यावरती अहोरात्र कष्ट घेऊन एक उत्तम रीतीचा कोर्स, एक पॅकेज तयार केलेला आहे. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. त्यातून तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही जरूर कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि अशा रीतीनं तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप मोठ्या शुभेच्छा देऊन मी आजचा व्हिडिओ पूर्ण करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.